सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। दफनविधीनंतर काही दिवसांनी मृत समजण्यात आलेला शब्बीर जामदार मंसुरी जिवंत परतल्याने राज्यभर चर्चेत असलेल्या रावरी तालुक्यातील सोनगाव येथील गुड प्रकरणात गुरुवारी 4 वाजता महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कब्रस्थानात दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून त्याचे दुसऱ्यांदा जागेवर शवविच्छेदन व DNA नमुने संकलित केल्यात। आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुन्हा त्याच ठिकाणी दफन करण्यात आला। संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, कोल्हार घोटी राज्यमार्ग व संगमनेर शहरातून जाणारा जुना नाशिक पुणे महामार्ग या सर्वच प्रमुख रस्त्याच्या कडेला मोठमोठे होल्डिंग उभारण्यात आल्यात। मात्र सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून त्यात वादळी वाऱ्यामुळे देखील हे होल्डिंग्स कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जातोय। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबाण येथील देशी दारू दुकानात मॅनेजरला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खोलीत कोंडत रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण 1,88,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश रामास्वामी दुलम हे टाकळीबाण येथील RN कापसे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानात गेल्या 20 वर्षापासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या दिवशी त्यांनी आपल्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवली होती। त्याच ड्रॉवर मध्ये दुकानातील 48,000 रुपयांची रोख रक्कम देखील ठेवलेली होती। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। दरम्यान गुरुवारी दिवसभर पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यात। सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक भागात अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ते 29 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। शेतकऱ्याच्या स्कूटरच्या डिक्कीतून 1 लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अण्णासाहेब जनकू देवकर यांनी फिर्याद दिली आहे। त्यांनी बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली होती। ही रक्कम स्कूटरच्या डिक्कीत ठेवून पेंट खरेदीसाठी दुकानात गेले होते, त्यावेळी चोरट्यांनी डिक्कीतून रक्कम चोरून नेली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पुढील बातम्या। कोपरगाव नगरपालिकेची गुरुवारी 25 जून रोजी झालेली सर्वसाधारण सभा घरपट्टी वाढीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली आहे। सभेमध्ये एकूण 43 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। यापैकी शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घरपट्टी वाढीच्या विषयावर सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। विषय पत्रिकेतील अनुक्रम 8 व 9 वरील वाढीव घरपट्टी तसेच घरपट्टी सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीच्या बिलासंदर्भातील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला। या विषयावर आपले मत ऐकून घेत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला। सभात्यागानंतर पालिका परिसरात भाजपाच्या सत्ताधारी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आमने-सामने शाब्दिक चकमक झाली आहे। दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ नगरपालिका परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी सांगितलं की घरपट्टी वाढ आणि सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीच्या बिलासंदर्भात
आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे निषेध म्हणून आम्हाला सभात्याग करावा लागला. पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळपास एकूण 43 विषय आणि आयत्याचे विषय पटलावर ठेवलेले होते आणि विषय क्रमांक 1 ते 7 या ठिकाणी आम्ही सर्वानुमते मंजूर केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हे संपूर्ण ठराव या ठिकाणी याला विकास कामासाठी पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतर जो 8 आणि 9 नंबरचा जो विषय आहे, सध्या आपण बघतोय कोपरगाव शहरामध्ये जी एक एजन्सी नेमली होती आणि ते एजन्सी मार्फत या ठिकाणी जे सर्वेक्षण झालं होतं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं होतं आणि त्या चुकीच्या पद्धतीमुळे नागरिकांना कराचा बोजा त्या ठिकाणी लादलेला होता. आणि 8 आणि 9 विषयामध्ये आम्ही त्या ठिकाणी या सभेमध्ये या ठिकाणी सूचित केलं की ही जी करवाढ केलेली आहे ही आपण तात्पुरती याला स्थगिती द्यावी आणि फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी केली होती. परंतु त्याला सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नाही. म्हणून ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी आज निषेध व्यक्त करतो. आणि पुढचे जे विषय होते, विषय क्रमांक 10 ते 43 या विषयाला सुद्धा आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि ते मंजूर केलेले आहे. आणि आपण बघतोय की गेल्या 8 दिवसापासून बऱ्याच नागरिकांच्या हरकती या ठिकाणी पालिकेला प्राप्त झालेल्या आहे. सन्माननीय आशुतोषदादा आमदार साहेब आशुतोषदादा काळे हे देखील माननीय मुख्यमंत्री यांना मुंबईमध्ये भेटले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मागणी केली की झालेली दरवाढ ही रद्द करावी. त्यानंतर 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी धरणे आंदोलन देखील केलेलं आहे. म्हणून आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून अध्यक्षांना विनंती करतो की ही जी झालेली दरवाढ आहे ही याला तात्पुरती आपण स्थगिती द्यावी आणि तो जो सर्वेक्षण जे चुकीचं झाले होतं ते फेर सर्वेक्षण करावं अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे. बॉयकॉट करण्याचं कारण असं होतं की 8 आणि 9 नंबरवर जवळपास 1.5 तास चर्चा झाली. आम्ही त्यांना विनंती केली की सध्याची शासनाचीच टिप्पणी आहे की सध्या दुष्काळ पडण्याची शक्यता आहे आणि हे गृहीत धरून आम्ही त्यांना विनंती केली की झालेली दरवाढ आम्हाला मान्य नाही आणि नागरिकांनाही मान्य नाही. विनाकारण तुम्ही नागरिकांना चुकीचे सर्वेक्षण केल्यामुळं तो जो बोजा लादलेला आहे हा बोजा तुम्ही तात्पुरता याला स्थगिती द्या आणि फेर सर्वेक्षण करा. आणि 2015 नंतर आतापर्यंत कधी या ठिकाणी घरपट्टीमध्ये वाढ झालेली नाही. मग आत्ताच तुम्ही का घाई करताय, चुकीच्या कामाला पाठिंबा का देताय की ते सर्वेक्षण चुकीचं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व नगरसेवक आमचे सगळ्यांनी त्या ठिकाणी मत मांडलं की ही जी आमची वाढ आहे ही तात्पुरती रद्द करावी आणि त्यांच्याही बरेच नगरसेवकांची हीच भूमिका होती की याला आपण हा ठराव जो आहे तो तात्पुरता स्थगित करावा आणि झालेली जी दरवाढ आहे ती रद्द करावी ही आमची मागणी होती. परंतु आमच्या या मागणीकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोपरगावच्या विकासासाठी हे जे 2 विषय आहे हे सोडून उर्वरित सर्व ठरावाला आम्ही त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि लवकरच आम्ही या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांना देखील भेट घेणार असून हे झालेलं जे सर्वेक्षण आहे हे चुकीचं कशा पद्धतीचं आहे याचे सर्व पुरावे देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना ही करवाढ रद्द करण्याची रीतसर मागणी, कायदेशीर मागणी आम्ही त्या ठिकाणी नोंदवणार आहोत. धन्यवाद. एकूण विषय 43 होते. हे 2 विषय सोडून घरपट्टी वाढीचा आणि सर्वेक्षणचा चुकीचं सर्वेक्षण असताना देखील त्या माणसाला त्या एजन्सीला पेमेंट करण्याचा विषय आलेला होता तो आम्ही त्या ठिकाणी रद्द करण्याची मागणी केलेली की जर चुकीचं काम केलेलं त्या माणसाला उलट त्याला फाईन केला पाहिजे. आपण तूच एवढं मोठ्या प्रमाणात आपण त्याला मोबदला दिलेला आहे आणि त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, उलट त्याला आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे ही आम्ही मागणी केली. परंतु आमच्या मागणीचा त्या ठिकाणी कुठे विचार करण्यात आलेला नाहीये आणि आपण हे बघतो की शासनानेच त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेली आहे की भविष्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची संभावना आहे. हे सर्व गृहीत धरून आम्ही वारंवार अध्यक्ष साहेबांना खूप विनंती केली परंतु आमच्या विनंतीला त्यांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलेला नाही आणि त्यांनी असं सुचवलं की ही जी दरवाढ झालेली आहे हिला जुलैपर्यंत हरकत घेण्यासाठी त्या ठिकाणी वेळ द्यावी अशी त्यांनी मागणी केली. परंतु पुढील भूमिका आम्ही याच्यामध्ये कायदेशीर मार्गाचा अवलंबन करणार आहोत. डाब्याचा काही विषयच नव्हता याच्यामध्ये. जे 43 विषय होते हे विकासाच्या बाबतीत अतिशय महत्वाचे विषय होते. आम्ही मोठी घोषणाबाजी झाली, काय सांगाल? घोषणाबाजी म्हणण्यापेक्षा सुरुवातीला पण आम्ही त्या ठिकाणी सर्व नगरसेवकांना गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना सूचित केलं होतं की ही जी दरवाढ आहे ही रद्द करावी. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही अध्यक्षांना पण भेटलो होतो. मीटिंग सुरू होण्याच्या पूर्वी आम्ही पण विनंती केली होती परंतु ती आमची विनंती अमान्य झालेली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या 4 प्रमुख पायी पंढरपूर दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झालाय.
जिल्हा परिषदेतून आवश्यक रस्ता दुरुस्ती, फिरते शौचालय, स्नानगृह, टँकर, आरोग्य सुविधा देण्यासाठी तसा मायक्रो प्लॅनिंग ही केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे स्वतः पालखी मार्गाची पाहणी करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी आषाढी वारीची तयारी सुरू आहे. पैठण येथून शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी, पिंपरखेड येथून श्री संत निळोबाराय महाराज पालखी, त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी, तर नेवाशातून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी पंढरी वारीसाठी जाणार आहे. माहेरून घर बांधण्यासाठी 1 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात 8 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. पती विनोद गुलाब रणसिंग, सासू शोभा गुलाब रणसिंग, ननंद सारिका अनिल पवार, नंदेचा पती अनिल पवार, ननंद पप्पू उर्फ अक्का जालिंदर ससाने, नंदेचा पती जालिंदर ससाने, ननंद सुनीता शंकर वाल्हेकर व नंदेचा पती शंकर वाल्हेकर अशी आरोपींची नावे आहेत. लक्ष्मी विनोद रणसिंग यांनी तक्रार दिली आहे. त्यात म्हटलंय की 6 मे 2013 रोजी विवाह झाला. त्यानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पती व सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सुरू झाला. फेब्रुवारी 2017 मध्ये मारहाण करून घराबाहेर काढण्यात आलं. पाथर्डी शहरात गावठी पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण 26,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध शस्त्रधारकांविरोधात तालुक्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विशाल लहानी, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बळे, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, इजाज सय्यद व संजय जाधव यांचं पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आरोपी शिवराज उर्फ बजा हरिश्चंद्र मरकड हा पाथर्डी शहरातील संस्कार भवन परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी मरकडने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.